हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा म्हणजे या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओ असणार आहे 15 जुलै 2026 या संपूर्ण दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. आपण कोणत्याही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तर त्या दृष्टीने हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपण या चॅनलमध्ये नवीन असाल तर अशा नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर कसोटी शतक ठोकणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, यास्तिक भाटिया. तर यास्तिक भाटिया या लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर कसोटी शतक ठोकणारी जगातील पहिली महिला क्रिकेट बनली आहे. तर ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं काय आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघूयात. नुकतेच भारताचे सरन्यायाधीश म्हणजेच चीफ जस्टिस ऑफ इंडिया न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कोठे अत्याधुनिक टॉवर ऑफ जस्टिस या नवीन न्यायिक संकुलाचे उद्घाटन केले आहे? तर गुरुग्राम या ठिकाणी या नवीन अत्याधुनिक अशा टॉवर ऑफ जस्टिस या नवीन न्यायिक संकुलाचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक सी, गुरुग्राम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, नुकतेच लडाख प्रशासनाने आपल्या भागातील प्रसिद्ध प्रीमियम खुबानी म्हणजेच ॲप्रिकॉट फळाची पहिली व्यावसायिक खेप कोणत्या देशात निर्यात करण्यास सुरुवात केली आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक आहे संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युनायटेड अरब ऑफ एमिरेट्स या ठिकाणी लडाख प्रशासनाने आपल्या भागातील प्रसिद्ध प्रीमियम खुबानी ज्याला ॲप्रिकॉट बोलले जातं तर या फळाची पहिली व्यावसायिक खेप या देशात निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. तर ऑप्शन क्रमांक ए, UAE हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री हेली टुरिझम आणि एअर टुरिझम सेवा योजना 2026चा अधिकृत शुभारंभ केला आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी, बिहार. तर बिहार या राज्यामध्ये मुख्यमंत्री हेली टुरिझम अँड एअर टुरिझम स्कीमचा अधिकृत शुभारंभ केला गेला आहे. आता आपण लगेचच बिहार राज्याविषयीची काही भौगोलिक आणि राजकीय माहिती बघणार आहोत. तर स्थापना कधी झाली होती? 22 मार्च 1912 साली या राज्याची स्थापना झाली होती. लोकसंख्येच्या दृष्टीने या राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने 12वे हे मोठे राज्य आहे. प्रमुख पदे बघूयात. राजधानी आहे पटना. मुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी. राज्यपाल आहेत सध्याचे सय्यद अता हसनैन. तर ही होती बिहार राज्याविषयी राजकीय माहिती. आता बघूयात. एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे वाल्मिकी नॅशनल पार्क, जो व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. कृषी उत्पादन बघूया. मखाना, लिची आणि मशरूम उत्पादनात देशात प्रथम क्रमांक लागतो बिहार या राज्याचा. भाषा व शिखर. संविधानातील एकमेव बिहारी भाषा मैथिली ही आहे. सर्वोच्च शिखर आहे माउंट आग. तर ही होती बिहार राज्याविषयीची भौगोलिक माहिती. आता बघूयात बिहार या राज्यातील काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आत्तापर्यंत झालेल्या. तर पहिले इंडोर वनस्पती उद्यान. भारताचे पहिले अत्याधुनिक असे इंडोर वनस्पती उद्यान म्हणजेच इंडोर बोटॅनिकल गार्डन पाटणा येथे उभारले जाणार आहे. जगातील सर्वात जुने वडाचे झाड. तर बिहारमधील एका वडाच्या झाडाला जगातील सर्वात जुने आणि अचूक वय मोजलेले झाड म्हणून मान्यता मिळाली आहे. ॲक्वा पार्क आणि मत्स्य केंद्र. केंद्र सरकारने बिहारमध्ये नवीन ॲक्वा पार्क आणि नॅशनल फिश डेव्हलपमेंट बोर्डच्या प्रादेशिक केंद्राचे उद्घाटन केले आहे. सिव्हिल सेवा प्रोत्साहन योजना. तर बिहार राज्य सरकारने नागरी सेवा म्हणजेच UPSC आणि BPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या महिला उमेदवारांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. ग्रामीण स्वच्छतेत अव्वल. पूर्व भारतामध्ये म्हणजेच ईस्टर्न रिजनमध्ये ग्रामीण स्वच्छतेच्या बाबतीत बिहार हे देशातील नंबर 1चे राज्य बनले आहे. तसेच क्रिकेट असोसिएशन लोकपाल. सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती ऋषिकेश राय यांची बिहार क्रिकेट असोसिएशनच्या लोकपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर या होत्या बिहार राज्याविषयीच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडीविषयीचे रिव्हिजन पार्ट. आता बघूया पुढील प्रश्न. नुकतेच भारतीय भालाफेकपटू म्हणजेच जॅव्हेलिन थ्रोवर आनंद सिंग याने आशियाई अंडर-23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 80.57 मीटर वैयक्तिक सर्वोत्तम भालाफेक करत कोणते पदक जिंकले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सुवर्ण पदक. तर गोल्ड मेडलची कमाई केली आहे भारतीय
भालाफेकपटू आनंद सिंग याने आशिया अंडर 23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये. तर हे आहेत भारतीय भालाफेकपटू आनंद सिंग. आता आपण बघूया या चॅम्पियनशिप विषयीची काही महत्त्वाची माहिती. ऐतिहासिक सुवर्णपदक. चीनमधील ऑर्डोस येथे पार पडलेल्या पहिल्या आशियाई अंडर 23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026च्या अंतिम दिवशी भारताच्या आनंद सिंगने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. वैयक्तिक सर्वोत्तम रेकॉर्ड. तर आनंदने आपल्या दुसऱ्याच प्रयत्नात 80.57 मीटर अंतरावर भाला फेकून आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आणि पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे. भारताची एकूण कामगिरी बघूया तर आनंद सिंगच्या या सुवर्णपदकासह भारताने या संपूर्ण आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह एकूण 16 पदके जिंकून गुणतालिकेत 4थे स्थान मिळवले आहे. तर ही होती या चॅम्पियनशिपविषयीची काही महत्त्वाची माहिती. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स नक्की नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न बघूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 जुलै 2026 रोजी भारताची पहिली हायड्रोजन रेल्वे म्हणजेच इंडियाज फर्स्ट हायड्रोजन ट्रेन अधिकृतपणे कोठून लॉन्च केली जाणार आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी, हरियाणा या ठिकाणाहून भारताची पहिली हायड्रोजन रेल्वे म्हणजेच इंडियाज फर्स्ट हायड्रोजन ट्रेन ही लॉन्च केली जाणार आहे. तर ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं काय आहे? योग्य उत्तर आहे. लगेचच हरियाणा या राज्याविषयीचे काही इम्पॉर्टंट शॉर्ट पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत. राजधानी आहे चंदीगड. मुख्यमंत्री आहेत सध्याचे नायब सिंह सैनी. राज्यपाल आहेत सध्याचे प्राचार्य असीम कुमार घोष. राष्ट्रीय उद्याने बघूया म्हणजे नॅशनल पार्क्स बघूयात. कालेसर आणि सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान ही हरियाणातील प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत. वन्यजीव अभयारण्य म्हणजेच वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. तर खोल ही रैतान, वीर शिकारगट, नाहर, चिलचिला आणि खापरवास ही हरियाणा राज्यातील काही महत्त्वाची वन्यजीव अभयारण्ये आहेत. चालू घडामोडींचा पाठ कव्हर करणार आहोत. सिरसा कुर्नूल GI टॅग म्हणजेच हरियाणातील सिरसा जिल्ह्यातील प्रसिद्ध किन्नू संत्रा प्रवर्गातील हे फळ आहे. या फळाला अधिकृतपणे भौगोलिक मानांकन म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळाले आहे. हा विशेष दर्जा मिळवणारे हे हरियाणातील पहिले फळ ठरले आहे. इंडिया AI डेटा लॅब. तर भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI क्षेत्राला चालना देण्यासाठी ही लॅब सुरू करणारी चंदीगड युनिव्हर्सिटी ही देशातील पहिली खाजगी युनिव्हर्सिटी बनली आहे. चंदीगड शहराला 2027च्या आशियाई रिले चॅम्पियनशिप म्हणजेच एशियन रिले चॅम्पियनशिपचे यजमानपद मिळाले आहे. तसेच मायक्रोसॉफ्ट AI स्किल सेंटर. मायक्रोसॉफ्टने भारतातील आपले पहिले AI स्किल सेंटर चंदीगड युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केले आहे, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अवैध ॲप्लिकेशन. हरियाणातील पोलिसांनी राज्यातील नागरिकांची सुरक्षा, आपत्कालीन मदत आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी अवैध नावाचे मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. सूर्यकिरण ॲरोबॅटिक टीम. तर भारतीय हवाई दलाच्या म्हणजेच इंडियन एअरफोर्सच्या प्रसिद्ध सूर्यकिरण विमानांच्या पथकाने चंदीगडमध्ये 2 दिवसांचे भव्य हवाई प्रात्यक्षिक म्हणजेच एअर शो सादर केले आहे. तर या होत्या काही महत्त्वाच्या हरियाणा राज्याविषयीच्या चालू घडामोडी. पुढील प्रश्न बघूयात. नुकतेच भारताचे पहिले हाय ॲल्टिट्यूड मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ रिसर्च सेंटर कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी, हिमाचल प्रदेश. तर लाहौल स्पिती जिल्ह्यातील किलाँग या ठिकाणी हे भारताचे पहिले हाय ॲल्टिट्यूड मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ रिसर्च सेंटर स्थापन केले जाणार आहे. तर ऑप्शन क्रमांक सी, हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल एअर पॉवर रँकिंग 2026 मध्ये भारतीय हवाई दल म्हणजेच इंडियन एअरफोर्स कितव्या स्थानावर राहिले आहे? तर भारतीय हवाई दल या रँकिंगमध्ये 3ऱ्या स्थानावरती राहिले आहे. तर ऑप्शन क्रमांक बी, तिसऱ्या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर आता आपण बघूयात या रँकिंगमधील पहिले 2 देश. तर पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका म्हणजेच USA, दुसऱ्या क्रमांकावरती आहे रशिया आणि तिसऱ्या क्रमांकावरती आपला भारत. तर हे आहेत पहिले टॉपचे 3 रँकिंग्स या ग्लोबल एअर पॉवर रँकिंगमधील. पुढील प्रश्न बघूयात. नुकताच भारताचा सर्वात मोठा जागतिक कापड व्यवसाय कार्यक्रम म्हणजेच भारत टेक्स 2026 कोठे सुरू झाला आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी भारताचा सर्वात मोठा जागतिक कापड व्यवसाय कार्यक्रम ज्याचं नाव आहे भारत टेक्स 2026 सुरू झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. नुकताच जागतिक युवा कौशल्य दिन म्हणजेच वर्ल्ड यूथ स्किल्स डे कधी साजरा करण्यात आला?
तर 15 जुलै या दिवशी जागतिक युवा कौशल्य दिन हा साजरा करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक बी 15 जुलै हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर यावर्षीची थीम बघूया 2026ची. तर स्किल्स फॉर शेअर्ड फ्युचर म्हणजे सामायिक भविष्यासाठी कौशल्ये ही यावर्षीची जागतिक युवा कौशल्य दिनाची थीम होती. थीम म्हणजेच संकल्पना. आता आपण जुलै या महिन्यातील महत्त्वाचे दिवस कव्हर करणार आहोत. 1 जुलै हा साजरा केला जातो राष्ट्रीय डॉक्टर दिन, नॅशनल डॉक्टर्स डे, महाराष्ट्र कृषी दिन आणि GST दिन. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिन, वर्ल्ड स्पोर्ट्स जर्नलिस्ट डे. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन म्हणजेच वर्ल्ड पॉप्युलेशन डे. 12 जुलै मलाला दिन म्हणजेच मलाला डे. 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन म्हणजेच वर्ल्ड यूथ स्किल्स डे. 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्याय दिन म्हणजेच वर्ल्ड डे फॉर इंटरनॅशनल जस्टिस. तसेच जागतिक इमोजी दिन. 18 जुलै हा साजरा केला जातो नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन. 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणजेच इंटरनॅशनल चेस डे. तसेच सायन्स एक्सप्लोरेशन डे म्हणजेच मून डे. 22 जुलै हा साजरा केला जातो राष्ट्रीय ध्वज अंगीकार दिन, नॅशनल फ्लॅग ॲडॉप्शन डे. 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती तसेच चंद्रशेखर आझाद जयंती. 26 जुलै कारगिल विजय दिवस. 27 जुलै डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. 28 जुलै जागतिक हेपॅटायटिस दिन म्हणजेच वर्ल्ड हेपॅटायटिस डे. तसेच जागतिक निसर्ग संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणजेच इंटरनॅशनल टायगर डे म्हणून साजरा केला जातो. तर हे होते जुलै या महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस. तर परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा पॉईंट आहे इम्पॉर्टंट डेजचा. नक्की पॉईंट्स नोट डाऊन करून घ्या. तर नेहमीप्रमाणे आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आत्तापर्यंत झालेल्या महत्त्वाच्या चालू घडामोडींचा रिव्हिजन पार्ट कव्हर करणार आहोत. चला सुरुवात करूया. विवेक अग्रवाल यांची आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या नवीन उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. IIM बेंगळूर आपले पहिले आंतरराष्ट्रीय संकुल म्हणजेच फॉरेन कॅम्पस इंडोनेशिया येथे स्थापन करणार आहे. सरकारी शाळा डिजिटल करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मिशन कायाकल्प सुरू केले आहे. उत्तराखंड सरकारने राज्यातील अल्पसंख्याक शाळांसाठी नवीन अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने शिक्षकांसाठी गुरुदक्षिणा नावाची कॅशलेस वैद्यकीय उपचार योजना सुरू केली आहे. त्रिपुरा सरकारने आपल्या प्रसिद्ध अननसांच्या ब्रँडिंगसाठी नवी दिल्लीत अननस उत्सव 2026 आयोजित केला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असा युरेनियम करार झाला आहे. पश्चिम बंगाल सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष महिला पोलीस पथक दुर्गा स्क्वॉड सुरू केले आहे. तसेच मध्य प्रदेश सरकारने नवीन कायदेशीर तरतुदीनुसार आपल्या राज्य वक्फ बोर्डाची पुनर्रचना केली आहे. टाइम आउटच्या हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये लंडन हे जगातील सर्वात आनंदी शहर ठरले आहे. तसेच भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली UPI स्वीकारणारा ग्रीस हा जगातील 10वा देश बनला आहे. समान नागरी कायद्याच्या म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या मसुद्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती झाली आहे. आंध्र प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनीच्या हक्कांसाठी मी भूमी मी हक्कू कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे. 18 मीटर ड्राफ्ट क्षमतेसह तमिळनाडूचे कामराजार पोर्ट हे भारताचे दुसरे प्रमुख बंदर बनले आहे. IIT मंडीने भूस्खलनाची पूर्वकल्पना देणारी देशातील पहिली सर्वात मोठी लँडस्लाइड वॉर्निंग सिस्टम विकसित केली आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी हिंद महासागरात जगातील सर्वात मोठे व्हेल कब्रिस्तान शोधले. केरळ सरकारने अनुसूचित जाती आणि जमाती महिलांच्या सक्षमीकरणासाठी दाक्षायणी योजना सुरू केली आहे. अश्वथ तैय्यज हे बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे 98 ग्रँडमास्टर बनले आहेत. 97 ग्रँडमास्टर आहेत हर्षवर्धन GB. तसेच उत्तर प्रदेश सरकारने पर्यावरणपूरक ग्रीन डेटा सेंटर नीती 2026ला अधिकृत मंजुरी दिली आहे. तर या होत्या आजच्या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आणि अशा नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.